नमस्कार. सर्व मतदार बंधू भगिनींना मला ते एक प्रोत्साहन दिले आणि 2700 आम्ही लीड दिलेला आहे आणि विन झालेलं आहे. सगळ्यांना मी आभार सांगतो, धन्यवाद सांगतो. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोघं पंचायत समिती उमेदवार आणि मी सगळ्यांनी मी विजयी झालेला आहे. धन्यवाद. काय काम करणार? 5 सूत्र सांगितलं होतं: शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी. हे घेऊन मी आता कामं करणार आणि आमदार साहेबांना पण 9 पैकी 8 जागा मिळाल्या आहेत आणि सत्ता आमचंच राहणार. त्यामुळे आम्ही भरपूर कामं करणार आहे. लोकांना काय विश्वास दिले ना, आम्ही विकासाचे संकल्प घेऊन काम सुरू केलेलं होतं, त्याप्रमाणे आम्ही पण आता सुरू करणार. कामं पण करायला आम्हाला भरपूर मताधिकी पण मिळाले आहेत. त्यामुळं विकास कामं करायला आम्ही मागं पडणार नाही. तिघं पण आम्ही विकासाला कामासाठी मागं लागणार आहे. धन्यवाद. संघ जिल्हा परिषद गटात उमेदवार आहे आणि 27 मताधिकारी विजय झालेले आहे. ते माझ्या विजयासाठी रात प्रयत्न केलेला आहे. सर्व मतदार बंधू भगिनी, युवकांनी, विद्यार्थ्यांनी सगळ्यांना मी धन्यवाद सांगणार आहे. आणि इथून आमचे विकासाचे काम सुरू होणार. आता आमदारांच्या शक्ती अजून वाढलेल्या आहेत, अजून वाढणार आहे आणि आम्ही कामं पण करायला मागं राहणार नाही. इथून आजपासून आमचे काम सुरू होईल. नमस्कार. कृती गणातून मला भरघोस मतानं निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींना, आता भाजपचं नेते कार्यकर्ते, आता सगळे आपले वडीलधारी मंडळींना मी अभिनंदन आणि धन्यवाद अर्पित करतो. हे विजय सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि सगळं भाजपचं आणि आमदार तडवळकर साहेबांची आणि त्यांची सगळं विजन हे सगळं बघून भाजपला तालुक्यात भरघोस सपोर्ट मतदार बंधूंनी केलेले आहे. म्हणून भविष्यात जर तालुक्या हा विकासाच्या वाटचालीमध्ये अजून पुढं जाऊ त्यासाठी सगळे आपले सुज्ञ मतदार असून आपले भाजपचं सगळे उमेदवार 9मध्ये 8 जिल्हा परिषद निवडून आणण्यासाठी प्रयत्न झालेले आहे. त्यासाठी आपण विकासाचं संधी घेऊ, विकासाचा आपण मुद्दा ठेवून आपण काम करू इच्छितो. त्यासाठी सगळ्यांना वगैरेंना आम्हाला भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल त्यांच्या कामापुरते कुठलंही काम असू दे, आम्ही रात्रंदिवस काम करू म्हणून मी मनपूर्वक सांगतो.